नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा म्हणतो की माझा सख्खा भाऊ त्याचं लग्न ठरतंय आणि मलाच माहीत नाही, मला गिनतीमध्येच धरत नाहीत. रेशन कार्डवरती माझं नाव आहे ना. तितक्यात पार्थ येतो आणि म्हणतो, जीवा काही अर्जंट आहेत का? असं का बरं माझी वाट बघत बसला इथे? स्विमिंग पूलचं परत बिनसलं का काही? उद्या मीच येतो आणि तुझा प्रॉब्लेम सोडवतो. अरे माझ्याशी बोलायचं म्हणून वाट बघत होतास, पण आता बोलतोय मीच. काय झालंय? तू पुन्हा कोणाशी गोंधळ घातलास का? मारामारी गमती जमतीत काही गडबड नाही ना केलीस? तू ना नेहमी काहीतरी चांगलं काम करायला जातोस आणि घोळ घालून ठेवतोस. जीवा म्हणतो, घोळ तर तू घातलायस. लग्न ठरलंय तुझं आणि या भावाला तर माहितीच नाही. पार्थ म्हणतो, ऐकून घे ना, तुझ्या बायकोचं आयुष्य ना सगळं तुझे रुसवे फुगवे काढण्यातच जाणार आहे. अतिशय हैराण करून सोडणार आहेस तू तुझ्या बायकोला. जीवा म्हणतो, लग्न तुझं ठरलंय आणि बोलतोय माझ्या बायकोबद्दल. ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात. पार्थ म्हणतो, तुला माहितीये का मुलगी कोण आहे? ती देवळामध्ये लग्न लावायला आलेली ती. जीवा म्हणतो, माहितीये, नंदिनी. इकडे नंदिनी एकटीच विचारामध्ये असते. आरू येते आणि म्हणते की गेली, हुशार मुलगी कामातून गेली. एवढा वेळ झाला आपण तिच्याशी बोलतोय पण तिचे लक्ष सुद्धा नाही आपल्याकडे. काव्या तिला भानावर आणते आणि एक काम होत ताई तुझ्याकडे. पण झालंय माझं काम, चालू दे तुझं डे ड्रीमिंग. नंदिनी म्हणते, तसं काहीच नाहीये. आरू म्हणते, बरोबर आहे काव्या, मी मागे पार्थचं सोशल मीडिया पाहिलं. तो ताईसारखाच एकदम सिरियस टाईप आहे. नंदिनी म्हणते, तो तुझा वर्गमित्र आहेच का तो? आणि अरे तुरे करायला? आरू म्हणते की बघितलंस काव्या, ही स्वतः तर आवजाव करतेच, पण लग्नानंतर आपल्याला सुद्धा आवजाव करावं लागेल त्यांना. नंदिनी म्हणते, मी पहिल्यापासूनच आवजाव करते आणि मला सवय आहे ती. आरू म्हणते, ओके, तुझ्या लग्नानंतर पार्थ जिजूंना आम्ही आवजाव करू हा. काव्या म्हणते, रिस्पेक्टचा मामला आहे आरू. आरू म्हणते, पण त्याचं सोशल मीडिया काही जास्त ॲक्टिव्ह नाहीये. त्या दोघीही नंदिनीला चिडवू लागतात. इकडे पार्थ म्हणतो की जीवा, अरे मी तुला सांगणारच होतो. हे बघ, कान पकडून सॉरी म्हणतो. सांग, कुठे करायची पार्टी? जीवा म्हणतो, पार्टी वगैरे काही नकोय. तुला तुझ्या मनासारखी मुलगी मिळाली, तू आनंदी आहेस, सगळं मिळालं मला. मला तुझं हसू आनंद एवढंच हवंय, बाकी काही नको. शारदा म्हणते, नका ग छळू तिला, 4 दिवसाची पाहुणी आहे ती. नंदिनी म्हणते, आई सारख्या सारख्या पाठवणीच्या गोष्टी करू नकोस तू. काव्या म्हणते, ताईला छळायची एवढी चांगली संधी आली आहे, मग छळू देत ना आम्हाला. आणि तू काही नंदिनी ताईला ओळखत नाही का? वरवर ती दाखवतीये की तिला हे आवडत नाही, पण आतून तिला हे खूप आवडत असणार आहे. आणि असंही हे आपल्यातच बोलणं आहे. मी काय मिस्टर पार्थ देशमुखांना जाऊन थोडी सांगणार आहे. पण ताई, मी काय म्हणते, तू रोमॅन्सच्या डिपार्टमेंटमध्ये जरा अपग्रेड हो ना. आरू म्हणजे असं विचारते. काव्या म्हणते, यांचा रोमॅन्स कसा आहे माहिती का? आणि त्या दोघीही फोनवर बोलायचं नाटक करू लागतात. नंदिनी हसूनच म्हणते ना, इतके आगाऊ आहात ना तुम्ही. काव्या म्हणते, आई तुला सांगते, माझ्या नशिबी जर असा मुलगा आला असता ना तर मी त्याला रिजेक्ट केलं असतं. इतका शांत, इतका सालस, इतका समजूतदार. शारदा म्हणते की तुमच्या आजकालच्या पिढीला सगळं चमकदार हवं असतं, साधी सरळ मुलं नकोच आहेत. नंदिनी म्हणते, ते सोड ग, पण काव्या, जेव्हापासून माझं लग्न ठरले तेव्हापासून माझ्यापेक्षा जास्त तर तूच खुश दिसतेस. मी जाणार म्हणून खुश आहेस, म्हणजे अख्ख्या घरावरती फक्त तुझी दादागिरी चालणार. काव्या म्हणते, बरोबर आहे, एकदा का आम्ही तुला पाठवून दिली मग आम्ही तुम्ही बघूया. असं म्हणून ती तिथून पळून जाते. मनात म्हणते की कसं सांगू ताई तुला, आहेच मी खूप खुश. तुझ्या आणि पार्थमुळे मला काय मिळणार आहे तुला नाही माहिती. इकडे भास्कर भोसले विक्रमला भेटायला येतो. भास्कर विचारतो की वहिनी कुठे आहेत? विक्रम सांगतो की ती समोरच्या बंगल्यामध्ये कार्यक्रमासाठी गेली आहे. भास्कर म्हणतो की इथे त्या पण असते तर बरं झालं असतं. विक्रम म्हणतो की आहे तरी काय, मला वाटलं बिझनेस रिलेटेड काहीतरी डील असेल, पण हे काहीतरी वेगळंच आहे. तो त्याला चहा देतो. भास्कर म्हणतो, मी तुझ्यासाठी एक छान प्रस्ताव आणला आहे. परवा तू पार्टीमध्ये तुझ्या मुलाला म्हणजे पार्थला घेऊन आला होतास. तिथे माझ्या शणैयाने त्याला पाहिलं आणि तिला तो खूप आवडला आणि तेव्हापासून ती हट्टाला पेटली. सारखी म्हणते की विक्रम अंकलकडे जा आणि हा विषय पक्का करा. तू पण भेटलायस ना माझ्या मुलीला? तेव्हा विक्रमला पार्टीतला प्रसंग आठवतो. भास्कर म्हणतो, माझी मुलगी आहे म्हणून मी म्हणत नाहीये, पण ती खरंच खूप सुंदर आहे, उच्च शिक्षित आहे आणि एकुलती एक आहे. पार्थची आणि तिची जोडी एकदम परफेक्ट दिसेल. मग काय म्हणतोस? विक्रम मात्र विचारात पडतो. इकडे रम्या आणि तिची मैत्रीण गप्पा मारत असतात. तिची मैत्रीण म्हणते की मला आता काही कारण नको आहे, लग्नासाठी तू अगोदर यायचं आहेस. रम्या म्हणते की हो येईल ना, मला सुद्धा आता सगळे विधी बघून ठेवावे लागतील ना. ती खूप खुश होते. आणि काय, पार्थ हो म्हणाला का? तुझंही लग्न ठरलंय का? असं विचारते. रम्या तिला हळू बोलायला सांगते आणि घरातील सगळ्यांना माहीत नाहीये ही गोष्ट असं सांगते. तू म्हणालीस ना, तसंच झालं बघ. एखादी गोष्ट जर आपण मनापासून मिळावी म्हणून असं प्रयत्न केला ना तर संपूर्ण सृष्टी आपल्या बाजूने उभी राहते. तू सांगितलंच तसं मी त्याला पत्र लिहिलं आणि त्याने त्या पत्राचं उत्तर देखील दिलं. तिची मैत्रीण म्हणते, खरंच काय सांगतेस?
आय होप की तुम्ही नेक्स्ट स्टेप लवकरच पार कराल आणि तुझ्या आणि पार्थच्या लग्नाची पत्रिका घेऊन तू लवकरच माझ्या घरी येशील. पण बाय द वे, तो तुझ्या मामाचा मुलगा आहे ना, मग तुमच्यात मामाच्या मुलाशी लग्न करतात का? रम्या म्हणते, हो चालतं. उलट आमच्याकडे प्रथाच आहे की मामाच्या मुलाला आत्याची मुलगी द्यायची. म्हणून सासऱ्यांना मामांजी म्हणतात ना. तुला एक सांगू का, जेव्हापासून मला हे कळालं ना, तेव्हापासून मी कधीच पार्थला राखी बांधली नाही आणि कधी भाऊबीज सुद्धा साजरी केली नाही. तितक्यात पार्थ तिथे येतो. रम्या सांगते की ती तिच्या लग्नाची पत्रिका द्यायला आली आहे. ती पार्थला पत्रिका देते. पार्थ म्हणतो, पण 2 पत्रिकांची काय गरज होती? 1 पत्रिका पुरेशी आहे. आम्ही येऊ लग्नाला, होय ना रम्या? तिची मैत्रीण म्हणते, हो, पण तुमचं लग्न कधी? पार्थला थोडं आश्चर्यच वाटतं. इकडे भास्कर म्हणतो की काय रे, दडपण घेतलंयस का? माझा बिझनेसचा आकार आणि वर्क थोडं जास्त असलं तुझ्यापेक्षा, तरीसुद्धा मी तुला माझा जुना एम्प्लॉय समजत नाही, मित्रच मानतो. आणि मित्र म्हणूनच मी तुला पार्टीला बोलवलं. आणि आता तर आपण व्याही होऊ ना. विक्रम म्हणतो की सर, मला कल्पनासुद्धा नव्हती की तुमचं असलं काही काम असेल. मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. भास्कर म्हणतो की हा ठीक आहे, आणि मला माहिती आहे की तो हा इतका सुंदर प्रस्ताव नक्कीच स्वीकारशील. त्यामुळे मला उत्तराची घाई अजिबात नाही आहे. विचार कर, वेळ घे, वहिनीशी बोल, पार्थशी बोल. विक्रम म्हणतो की नाही, ते शक्य नाही. भास्कर म्हणतो, काय म्हणालास तू? मला ऐकू नाही आलं. विक्रम अडखळतच म्हणतो की मला असं म्हणायचं नाहीये. भास्कर म्हणतो की काहीच म्हणू नकोस तू. आधी विचार कर आणि मगच बोल. मला आत्ताच उत्तर अपेक्षित नाहीये. 4ही बाजूने विचार कर. असं म्हणून तो तिथून निघून जातो. पार्थ म्हणतो की तुम्हालाही माहीत झालं का? आई बाबा इतके उघड बोलले, मलाच माहीत नाही. पण ठरलं की नक्की तुम्हाला सांगू. बाकी आता सगळं रम्याच्या हातात आहे. हो ना रम्या? रम्या लाजते आणि काहीच बोलत नाही. पार्थ म्हणतो, बाय द वे, तुमचं चालू द्या. तुमचं झालं की रम्या ये माझ्याकडे, मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे. तो जाताना रम्याला म्हणतो, रम्या, मस्त ड्रेस आहे. तिची मैत्रीण म्हणते की हा तर सॉलिडच प्रेमात पडलाय ग तुझ्या. त्याला तुझ्याशिवाय काहीच दिसत नाहीये. इकडे मानिनी विक्रमसाठी चहा घेऊन येते आणि काय झालंय, चेहऱ्यावरती स्ट्रेस दिसतोय तुमच्या, असं विचार. विक्रम म्हणतो की हो, आलाय थोडा स्ट्रेस, आणि तो सुद्धा भास्कर सरांनी दिलाय. मानिनी म्हणते, कशाचा, बिझनेसचा? विक्रम म्हणतो की नाही, पर्सनल. भास्कर सर आले होते आणि त्यांना पार्थला आपला जावई करून घ्यायचे आणि त्यांच्या मुलीसाठी, त्या शनयासाठी त्यांना आपला पार्थ हवाय. मानिनी हसते आणि म्हणते, आपल्या पार्थच्या लग्नाचे योग जोरात सुरू आहेत म्हणायचं. पण खरं सांगू का, त्यांची मुलगी आपल्या पार्थला सूट होत नाही. त्या दिवशी पार्टीमध्ये त्या आजींशी किती उद्धटपणे बोलली ती. मला तर अजिबात आवडलं नाही ते. याउलट आपली नंदिनी किती प्रेमाने वागली. विक्रम म्हणतो, आपली नंदिनी? मानिनी म्हणते, मग काय, आपलीच झाली ना ती आता. एका भेटीमध्येच तिने आपल्याला आपलं करून घेतलं. विक्रम म्हणतो, मानिनी, मान्य आहे की भास्कर सर खूप मोठी हस्ती आहे, त्यांचा दबावही आहे, पण या बाबतीमध्ये मी त्यांचं अजिबात ऐकणार नाही. विचार करून सांग म्हणालेत ते, पण मी माझं उत्तर काही केल्या बदलणार नाही. इनडायरेक्टली प्रेशर कितीही असलं तरीही शेवटी आपल्या पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मानिनी म्हणते, मान्य आहे मला, तरी सुद्धा मला टेन्शन आलंय. विक्रम म्हणतो, मानिनी नको टेन्शन घेऊ, मी नकार कळवेन त्यांना. ते सगळं जाऊ दे, पण या सगळ्यामध्ये अगोदर आपण रम्यासाठी स्थळ शोधायला हवा आहे. एकदा रम्याचं लग्न जमलं की पार्थचा सुद्धा मार्ग मोकळा होईल. मानिनी म्हणते, मग तुम्ही कधी बोलताय वसुताईंशी? विक्रम म्हणतो, आत्ता जाऊन बोलतो. ऑफिशियली डॉक्युमेंटवरती सह्या सुद्धा घ्यायच्या तिच्या, तेव्हाच बोल. मानिनी म्हणते, आणि मग नंदिनीबद्दल सांगणार आहात का? कारण ती धनंजय भाऊजींची मुलगी आहे. हा पण एक इश्यू आहेच ना. विक्रम म्हणतो, नाही, ते आत्ता काही बोलत नाही मी. फक्त एवढंच सांगतो की आम्ही पार्थचा लग्नाचा विचार करतोय. रम्याच्या सुद्धा लग्नाचा विचार करायला हरकत नाही, एवढं फक्त सुचवतो. इकडे आरू म्हणते की पार्थ जिजूच्या घरचे येणार आहेत, मग ताईने साडी नेसायला हवी ना, ट्रॅडिशनल डेला नेसतो ना तशी. नंदिनी म्हणते, म्हणजे नऊवारी? काव्या म्हणते, 1 मिनिट, नाही हा, आपण ताईला कसं रेडी करायला हवं, जशी ताई आहे स्वभावाला तसं, सिम्पल अँड सोबर. तू खरं तर कशातही छानच दिसते. तुझ्याकडे खूप सिम्पल आणि सोबर ड्रेसेस आहेत, त्यातला एक घाल. धनंजय म्हणतोय, करेक्ट आहे. माणूस जसं असतो ना तसं त्याने दिसतं, म्हणजे उगीच कशाला आव्हानायचा. शारदा म्हणते की अहो, असं काय बोलताय, असे प्रसंग काय रोज रोज येतात का? आयुष्यभराच्या गाठी बांधल्या जातात आणि प्रसंगाचं काही गांभीर्य, पावित्र्य असतं की नाही. नंदिनी, तू यांचं काहीही ऐकू नकोस. तू तुझ्या आवडीची छान साडी नेस आणि छान तयार हो. आरूला खूप आनंद होतो आणि साडीची मेजॉरिटी म्हणून ती नाचू लागते. धनंजय म्हणतो की नंदिनी, तू ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहेस ते घाल. खरा जो पारखी आहे ना, तो हिऱ्याला कशातही ओळखतोच. नंदिनी हो म्हणते. विक्रम वसुंधराकडे फाईल्स घेऊन येतो आणि अगं लगेच सह्या काय करतेस, जर डॉक्युमेंट वाच तरी. वसुंधरा म्हणते की हे बघायला तू आहेस ना, मी फक्त सह्या करणार. पण विक्रम, पार्थ कंपनीसाठी किती काम करतोय. विक्रम म्हणतो, पार्थच काय, पण रम्या सुद्धा खूप हुशार आहे. तिचं सुद्धा कंपनीमध्ये बारीक लक्ष असतं. पार्थ सांगत होता ना, एका क्लायंटने कलर स्कीम रिजेक्ट केली होती, पण रम्याने ती बदलून दिली आणि लगेच ती अप्रूव्ह सुद्धा झाली.
वसुंधरा म्हणते, तुला सांगते या दोघांची जोडी लहानपणापासूनच एकदम जोरदार आहे. विक्रम म्हणतो, बरोबर आहे. ॲक्च्युली मी रम्याबद्दलच तुझ्याशी बोलायला आलो होतो. कसं आहे ना, काही गोष्टी योग्य वेळेतच झालेल्या बऱ्या असतात. वसुंधरा म्हणते की अगदी बरोबर. विक्रम म्हणतो, पार्थ आणि रम्या दोघेही बरोबरच वाढले. शिक्षणसुद्धा अगदी योग्य वेळेत पूर्ण केली. पार्थ काय लगेच बिझनेसमध्ये आला पूर्ण वेळ, पण रम्या आपली तिच्या सगळ्या आवडीनिवडी सांभाळून हातभार लावते. पण माझं असं म्हणणं आहे की दोघांचीही लग्नाची वेळ झाली. सुंदरा म्हणते की हो रे, मला असं वाटतं की आता आपण विचार करायलाच हवा. विक्रम म्हणतो, हो ना, मी आणि मानिनी पार्थच्या लग्नाचा विचार करतोय. म्हटलं रम्याबद्दल तुझ्याशी एकदा बोलून घ्यावं. वसुंधराला खूपच आनंद होतो. ती म्हणते की अगदी माझ्या मनातलं बोलला. तू आपण होऊन हा विषय काढलास ना, म्हणून मला खूप आनंद झालाय. विक्रम म्हणतो की म्हणजे तुला हे मान्य आहे ना, रम्याच्या लग्नासाठी तयार आहेस ना तू? वसुंधरा म्हणते की हो, मान्य आहे, अगदी तयार आहे मी. विक्रम म्हणतो की बघ ना, बघता बघता मुलं मोठी झाली, आता त्यांचं स्वतंत्र आयुष्य सुरू होण्याची वेळ आली. काय आहे ना, सगळ्या गोष्टी गृहीत धरून पुढे जाण्यात अर्थ नसतो. म्हणून म्हटलं सगळ्या गोष्टी रीतसर तुझ्याशी बोलावं, मगच पुढे जावं. वसुंधरा म्हणते, मी एक काम करते, आपल्या जोशी गुरुजींना फोन करते आणि लगेच बोलावून घेते. तितक्यात विक्रमला फोन येतो आणि तुझा ग्रीन सिग्नल आहे असं समजायचं ना, असं म्हणून तो बाहेर फोनवर बोलायला जातो. वसुंधरा सुद्धा बाहेर येते. ते दोघे सुद्धा पार्थ आणि रम्याला बोलताना पाहतात. विक्रम विचार करतो की बरं झालं, एक मोठा प्रॉब्लेम सुटला. लवकरात लवकर एक छानसा मुलगा बघून रम्याचं लग्न करू आणि नंतर लगेचच पार्थ आणि नंदिनीचं. वसुंधरा विचार करते की पार्थ आणि रम्याच्या लग्नासाठी लवकरात लवकर मुहूर्त काढायला हवा. शुभ कार्याला उशीर नको. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की वसुंधरा रम्याला म्हणते, अगं सांग ना तू सगळ्यांना की तुझं आणि पार्थचं एकमेकांवरती प्रेम आहे. रम्या हो म्हणते आणि पार्थ नाही म्हणतो. माझं रम्यावरती प्रेम नाही. आता रम्याला खूपच मोठा धक्का बसतो. ती रडतच म्हणते की मी दिलेल्या पत्रावरती आय टू लव्ह यू असं लिहून देतोस आणि आता म्हणतोस की मला यातलं काहीच माहीत नाही. वसुंधरा विक्रमला म्हणते की तुझी मोठी बहीण म्हणून मी तुला प्रश्न विचारते, माझ्या रम्याला सून करून घेशील? आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.